हे आहेत आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे भाग ज्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. हा आहे आपला टीव्ही, ज्यासोबत आपण हसता, रडता. हा आहे आपला मोबाईल, ज्यासोबत आपण उठता, झोपता. हा आहे आपला चार्जर, ज्याशिवाय आपला मोबाईल श्वासही घेऊ शकत नाही. पण जसे हे जुने होत जातात तेव्हा याच गोष्टी ठरतात आपली डोकेदुखी. तेव्हा मग आपण काय करता? गरज सरो वैद्य मरो. आता तू कोण आणि मी कोण? आतापर्यंत आपल्याला होता ज्याच्या मजेचा सहवास, तोच आज जगाला देतोय ग्लोबल वॉर्मिंगचा त्रास. आतापर्यंत जे होतं आपल्या घराचं वैभव, ते आज कोणा दुसऱ्यांकडे पसरवतंय रोगांचं तांडव. म्हणजेच आपली विद्युत उपकरणे जेव्हा निकामी होतात तेव्हा ती पर्यावरणासाठी बनतात ई वेस्ट. आणि हे वेस्ट काही साधेसुधे वेस्ट नाहीत, कारण या उपकरणांमध्ये असतात मर्क्युरी, लेड, कॅडमियम, क्रोमियम आणि प्लॅस्टिक्स सारखे टॉक्सिक पोल्युटंट्स, जे मनुष्य आणि पर्यावरण दोघांकरिता घातक आहेत. आज देशाच्या असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत देशातील लाखो लोक. नियमांनुसार न चालणाऱ्या या क्षेत्रात हे लोक कचऱ्याच्या प्रक्रियेदरम्यान विषारी रसायनांच्या संपर्कात येतात. आणि विशेष म्हणजे या वेस्टमध्ये असतात सोने, चांदी आणि तांब्यासारखे अनेक मूल्यवान पदार्थ देखील. एकीकडे आपण जगातील सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिक सामान वापरणारा देश बनत आहोत, सोबतच दुसरीकडे आपण ई वेस्ट ही तितक्याच मोठ्या प्रमाणात बनवत आहोत. कोणे एकेकाळी आपल्याकडे एक चांगले पेन असणे एक स्टेटस होते, चांगले घड्याळ असणे एक स्टेटस होते, मात्र आता चांगला फोन असणे एक स्टेटस झाले आहे. ई वेस्ट या संदर्भात अवेअरनेस नाहीये. पहा, आपल्या देशात एन्व्हायरमेंटच्या समस्या याकरिता आल्या की ज्या जागी कारखाना उभा केला त्यांना याबद्दल जागरूकताच नव्हती. आपल्याला ई वेस्टच्या संदर्भात एक मिशन उभे केले पाहिजे, ऑनलाईन चालवलं पाहिजे, अवेअरनेस कॅम्पेन केले पाहिजेत, ई वेस्टचे सोल्युशन शोधायला हवेत. सरकारसोबत मिळून एक प्रोजेक्ट बनवता येऊ शकतो, ई वेस्टचे सोल्युशन्स. नाहीतर आपण माहित नाही कुठल्या कुठे पोहोचू. याचसाठी आज प्रधानमंत्रीजींनी उचलले आहे एक मोठे पाऊल स्वच्छ भारताच्या दिशेने. तर या सगळे एकत्र मिळून ठरवूया की आपल्या ई वेस्टला कुठेही फेकणार नाही. आपण करू त्याचे केवळ सायंटिफिक डिस्पोजल, कारण याच कचऱ्याला आपण करू शकू रिड्यूस, रियूज, रिसायकल. आणि या प्रक्रियेसाठी भारतात कार्यरत आहेत सुमारे 150 पर्यंत ई वेस्ट ऑथोराइज्ड रिसायकलर, ज्यांची माहिती आपल्याला मिळेल आपल्या जवळच्याच कॉमन सर्व्हिस सेंटर्स म्हणजेच CSC कडून. आणि मग आपल्याला करायचे आहे ते एवढेच की आपला ई वेस्ट एकत्र करून त्याला पोहोचवायचे आहे जवळच्या ई वेस्ट कलेक्शन सेंटर पर्यंत, जो यांना त्यांच्या योग्य जागी पोहोचवेल. इथेच तर होईल वेस्ट पासून वेल्थची निर्मिती, तेही निसर्ग अथवा माणसाची हानी न करता. देशाच्या जागरूकतेने होईल हजारो लोकांकरिता रोजगाराची निर्मिती आणि होईल स्वच्छ आणि स्वस्थ भारताचेही निर्माण. स्वच्छ डिजिटल भारत, डिजिटल स्वच्छतेच्या दिशेने एक मोठे पाऊल.